नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर महाराष्ट्रातील संपूर्ण विद्यार्थी जे आहेत ते MST CETच्या रिझल्टबाबत म्हणजेच त्यांचं लक्षच आहे की कधी लागणार आहे ते अपडेट पाहतच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ क्लिक केला असेल, मलाही ठाऊक आहे. पण तुम्हाला लेटेस्ट न्यूज आपण या ठिकाणी देणार आहोत. TV9 मराठी ऑफिशियल न्यूज आहे, यांनी दिलेली आहे. या न्यूजमध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण सांगणार आहोत. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, आत्ताचा सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. ठीक आहे, जेणे काय होतं की आम्हाला व्हिडिओ बनवण्यास देखील म्हणजे उत्साह निर्माण होतो. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाते. तर लवकर जा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. लाईक करायला काही जात नाही, खाली एक लाईकचं बटन आहे, त्याच्यावरती फक्त क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी आता TV9ने काय सांगितलेलं आहे. जर MST CETचा जो रिझल्ट आहे ते का लांबलेला आहे हे देखील आपण पाहणार आहोत. पण या ठिकाणी नीटचा जो स्कॅम आहे त्याची देखील बातमी आलेली आहे, त्याचं देखील सांगून देतो. जर तुम्ही तुमचे म्हणजे मित्र वगैरे नीट जर परीक्षा दिली असेल तर 1662 विद्यार्थ्यांना परत पुनर्चाचणी परीक्षा द्यावी लागणार आहे. ग्रेस मार्क्स त्यांचे रद्द करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, तर त्यामुळेच हा CETचा रिझल्ट जो आहे तो अतिशय बारकाईने तपासला जात असून तुम्हाला मार्क कधी रिझल्ट लागणार आहे हे देखील समजणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर पाहू शकता की हे ऑफिशियल आहे, TV9 मराठी वृत्त आहे, लेटेस्ट न्यूज आहे. तर पहा, MST CET रिझल्ट डेट 2000, MST CET निकाल कधी व मोठे अपडेट काय जाणून घ्या याच्यावर. ठीक आहे, MST निकालाची वाट विद्यार्थी गेल्या काही दिवसापासून सतत वाट पाहताना दिसत आहे. 2 टप्प्यात ही परीक्षा झालेली आहे. ठीक आहे, लवकरच या परीक्षेचा निकाल लागणार असल्याचे देखील सांगितले जाते आहे. विद्यार्थी या परीक्षेत प्रत्येक अपडेटकडे लक्ष देत आहे. बरोबर आहे, विद्यार्थी या परीक्षेत प्रत्येक अपडेटकडे काय करत आहे, लक्ष देत आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता, महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट 2024 परीक्षेच्या निकालाचे विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून वाट पाहत दिसत आहे. ही परीक्षा PCM आणि PCB या गटासाठी घेण्यात आली होती. ठीक आहे, तर आता या परीक्षेच्या निकालाबद्दल अत्यंत मोठी अपडेट या ठिकाणी दिसत आहे की 19 जून 2024 पर्यंत म्हणजे 19 जूनच्या आधी कधी पण हा रिझल्ट लागणार आहे असं देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. पर्यंत या परीक्षेचा निकाल कधी लागू शकतो, 12 जूनला, म्हणजे आता ही डेट निघून गेलेली आहे. ठीक आहे, 12 जूनची बातमी आलेली आहे असल्याचे देखील जोरदार चर्चा ही रंगणार दिसत आहे. राज्यात ही परीक्षा जी आहे 22 एप्रिल ते 17 मेच्या दरम्यान घेण्यात आलेली आहे. विद्यार्थी हे परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत दिसत आहे अशी एक चर्चा आहे. तर पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये या परीक्षेचा निकाल लागू शकतो. पहा, 2 ते 3 म्हणजेच आता किती आहे, आज आहे 14 तारीख आहे. ठीक आहे, 14 आहे, 19 तारखेच्या आत लागण्याची शक्यता आहे. म्हणजेच किती दिवस राहिले आता या ठिकाणी, 14 म्हणजे किती, 5 दिवस राहिले. ठीक आहे, 5 दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत. 5 दिवसामध्ये आपल्याला तारखा आपल्यासमोर आहेत. 14च नाही, आता 15 ते 17 तारखेपर्यंत किंवा 18पर्यंत तुमचा निकाल 100% लागणार आहे. 15 ते 17पर्यंत तुमच्या आपल्या चॅनलवर अपडेट येणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला जर रिझल्ट या ठिकाणी संपूर्ण माहिती वाचायची असेल तर TV9च्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये पाहू शकता. आणि निकाल कसा व कुठे पाहायचा हे देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला आहे. जरी तो पाहिला नसेल तर पहा, आणि मी परत व्हिडिओ बनवणारच आहे रिझल्ट लागल्यावर. ठीक आहे, तर आपल्या चॅनलला अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.